छत्रपती संभाजीनगरात रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार। सुप्रिया सुळेंसह आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात आक्रमकता पाहायला मिळते। आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळांसह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। योगायोग म्हणा ना दुर्दैव म्हणा, ज्या व्यक्तीला आम्हाला फसवलं त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री साहेबांनी पुढे करून, म्हणजे महाजन साहेबांना पुढे करून तिथं आमच्याशी बोलायला असं सांगितलं। महाजन साहेब मुख्यमंत्री साहेबांशी बोलले। त्यानंतर त्या 11:30 वाजता अधिवेशनामध्ये आपण बसूया असं आम्हाला सांगितलेलं आहे। इतर सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही बोलू। उद्या 11:30 वाजता आम्ही जाऊन बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। काय करतात, काय बघतात ते आपण बघू। शेवटी हे जे काय आम्ही केलं ट्रेलर होतं, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही करू शकतो। आमचं ध्येय एकच आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। आमची भूमिका एकच आहे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे। सरकार जर गेंड्याच्या कातडीचं असेल, नाही तर कुंभकर्णासारखं झोपायचं सोंग जर घेत असेल आणि मुद्दामून शेतकऱ्याला अन्याय करत असेल, त्याला खरं तर आम्ही काही करू शकत नाही। आमच्याकडे पर्याय एकच आहे, लोकांसाठी, गरिबांसाठी रस्ते येऊन लढायचं। हे विदर्भामध्ये मोठं आंदोलन हे आम्ही तिथे करणार आहोत। आम्ही कुठेही थांबवलेलं नाही, आम्ही स्थगिती दिली। आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं, लोकांना असं वाटलं जे सत्यच आहे, सामान्य लोकांना अजिबात वाटलं नाही की आता संपलं वाटतं। पण तर परत आम्ही रस्त्यावर आलो आणि कुठेतरी सरकारला जागं केलं। परत सुद्धा जर खोटं बोललं गेलं तर परत एकदा सरकारला योग्य पद्धतीने कसं जागं करायचं हे आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी माहिती आहे। चर्चेनंतर ठरवणार म्हणजे उद्या बघावं लागेल ना।